छत्रपती संभाजीनगर हे शिवसेनाचा बालेकिल्ला आहे आणि हे बालेकिल्ल्यामध्ये दोन शिवसेनाचे जे उमेदवार आहे एकनाथ शिंदे आणि युपीटी शिवसेना दोघी उमेदवार इथे उभे राहिलेले आहे. आपल्या सोबत मध्य विधानसभाचे युपीटीचे जे उमेदवार आहे बालासाहेब थोरात ते आहे. मला सांगा प्रचार कसा सुरू आहे? नाही, एकदम जोरात प्रतिसाद आहे. जनतेचा तर प्रचंड उत्साह आहे. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो लोकांनी रांगोळ्या काढल्या, मोठं ऑप्शन झालं, हारांचा वर्षाव झालेला आहे, फुलांचे वर्षाव झालेला आहे. अत्यंत आनंदमय वातावरण आहे आणि लोकांना जे पाहिजे ते मिळाल्यामुळे लोक उत्साही आहे. इथले दोन्ही शिवसेनाचे जे कॅन्डिडेट आहे युपीटी आणि एकनाथ शिंदे त्याचा काही परिणाम होणार का? तुम्हाला परिणाम बघायचा तर बघा, आता हे निष्ठावंत शिवसैनिकांची रॅली आहे. इथं कोणी दिसतं का तुम्हाला? तिकडे जाऊन बघा, 200 वाले 300 वाले किती येतात. एकीकडे राज्यामध्ये जे मुस्लिम बांधव आहे ते महाविकास आघाडी सोबत आहे, परंतु इथले संभाजीनगरचे जे मुसलमान आहे ते काही ना काही MIM चे पाठीमागे दिसत आहे. नाही, तसं नाहीये. लोकांमध्ये आता सगळ्या गोष्टी कळाल्या आहे. MIM बी टीम आहे हे मुसलमान बांधवांना कळालेलं आहे. आता आमच्यासोबत मुसलमान बांधव आहे, काँग्रेसचे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या सोबत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुस्लिम बांधव आहे. आमचे शिवसेनेचे मुस्लिम बांधव आहे, निष्ठेने काम करताय. नक्कीच मुस्लिम या वर्षी आमच्या सोबत राहील आणि या महाराष्ट्राला जे अपेक्षित आहे महाविकास आघाडीचं सरकार, त्यामुळे हे सगळे मुस्लिम बांधव आमच्या सोबत राहतील. तुमचे मॅनिफेस्टोमध्ये काय काय आहे युनिक? नाही, युनिक तर भरपूर आहे. पाणी प्रश्न आहे, फ्री होल्ड लीज होल्ड आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणची डेव्हलपमेंट आहे, याच्या पर्यटनाला चालना आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी शिक्षणाचं हब झालं पाहिजे, विविध ज्या युनिव्हर्सिटी आहे त्या या ठिकाणी आल्या पाहिजे, अशा अनेक गोष्टी मॅनिफेस्टोमध्ये आहे. जेव्हा तुम्ही सत्तामध्ये होते, राज्य किंवा जे नगरपालिका आहे त्यामध्ये तुमची सत्ता होती, त्यावेळीचे हे पाणीचा प्रश्न होता, परंतु इतके वर्ष झाले पाणीचा प्रश्न सॉल्व्ह झाला नाही. तसं नाहीये. मागच्या वेळेस ही योजना, समांतर योजना ही मान्य चंद्रकांत खैरे साहेब आणि शरद पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आली होती. त्यांनी ही योजना चालू केली होती. काम चालू असताना MIM आणि भाजपने ही योजना बंद पाडली. माझा स्पष्ट आरोप नाहीये, हे माझ्याकडे प्रूफ आहे. तुम्ही महापालिकेत बघा, किती महापालिकेमध्ये या सगळ्या नगरसेवकांनी विरोध केला. त्यावेळेस अविश्वास ठराव यांनी आणला म्हणून तो पारित झाला आणि त्याच्यामुळे ती योजना गेली. ती योजना गेल्यानंतर शिवसेनेचा उद्धव साहेब जेव्हा आले तर उद्धव साहेबांनी पहिली योजना 2700 कोटी रुपये या शहरासाठी दिली आणि 27,000 कोटीची योजना 2700 कोटीची योजना या ठिकाणी त्यांनी राबवली. कोविडमध्ये त्याचं उद्घाटन झालं. 3 वर्षाचा टाइम पिरियड होता. 3 वर्षामध्ये ते आम्हाला कंपल्सरी सांगायचे. आम्ही स्वतः नगरसेवक नसतो, पण आम्ही पदाधिकारी होतो शिवसेनेचे. आम्हालाही कंपल्सरी होतं की किती पाण्याच्या टाकीचं काम झालं, कितपर्यंत लाईन आली, याचा आढावा आम्ही रेग्युलर घेत होतो. या नेत्यांना माहिती नाहीये, या नेत्यांना काहीच माहिती नाहीये की कोणती व्यासाची किती लाईन आहे, कोणती व्यासाची कुठपर्यंत लाईन आहे. नाही तर त्यांना विचारा, आम्ही डेबिटला बसतो, त्यांनी बसावं आणि कोणाचा अभ्यास आहे ते बघावं. माझा शेवटचा प्रश्न हे आहे की राज्यामध्ये जे निवडणूक होत आहे ते जातीवर होत आहे का? कोणी म्हणतात की मस्जिदमध्ये घुसून मारे आणि जे सर काटेंगे आणि 15 मिनिटचं जे भाषण आहे त्यावर तुमचं काय प्रतिक्रिया? ते तुम्ही जे म्हणताय ना, कटेंगे और बटेंगे, ना कटेंगे ना बटेंगे, हम साथ सब जोडेंगे और जितेंगे. हे होते छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघचे युपीटी उमेदवार आणि त्यांचं म्हणणं आहे की हम ना बटेंगे ना कटेंगे, हम सब मिलकर जीतेंगे. विस्तार चिश्ती, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर.